मी अशी अनेक पोस्टर लावले आहेत ज्या लोकांनी म्हणजे विविध घटक आहेत समाजातले ज्यांनी आपले कोट दिलेले आहेत किंवा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते सकारात्मक आहेत। राज ठाकरे साहेबांनी गेले 2-2.5 महिने जी भूमिका मराठीच्या बाबतीत किंवा हिंदी सक्तीच्या विरोधात मांडलेली आहे त्याला सकारात्मक आणि पोषक अशा सगळ्यांच्या ह्या कोट आहेत, प्रतिक्रिया आहेत। तर मला वाटतं की नागरिकांना ह्या कळाव्यात या उद्देशाने मी त्यांचे बॅनर लावलेले आहेत। तसंच अशोक उकई जे आदिवासी मंत्री आहेत ते असतील भाजपचे, पण त्यांनी देखील हेच सांगितले की मला मराठी शिवाय दुसरी भाषा हिंदी येतच नाही, माझ्या आईने मला मराठीच शिकवलेली आहे। अशा पद्धतीचा त्यांचा जो कोट आहे तर त्याचा एकंदर अर्थ हाच होतो की आमच्या भूमिकेला कुठेतरी तो साधर्म असणाराही त्यांचा कोट आहे आणि ते जरी भाजपाचे मंत्री असतील तरी त्यांचं अंतर्मन आमच्या भूमिकेशी सहमत आहे आणि हे लोकांना कळू दे ह्या उद्देशाने तो बॅनर लावलेला आहे। असे बॅनर आम्ही रोज जे काही प्रतिष्ठित लोक जे सकारात्मक कोट करतील किंवा प्रतिक्रिया देतील असे बॅनर ही साखळी 5 तारखेपर्यंत चालूच राहील। आज बैठक होती आहे मनसेची। खरं तर काल देखील दिवसभरामध्ये अनेक बैठका झाल्या। आजच्या बैठकीमध्ये खरं तर मोर्चाची कशा पद्धतीत नियोजन असणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही सगळेच घेत आहोत। त्या ठिकाणचे सगळे पदाधिकारी काल दक्षिण मुंबईची झाली, आज दक्षिण मध्य मुंबईची आहे। तर शाखानिहाय बैठका घ्यायला त्यांना आम्ही सांगतो आहोत। त्या बैठकीमध्ये कोणत्या सूचना करायच्या, कोणत्या उपाययोजना करायच्या की जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि नागरिकांचा सहभाग ह्या मोर्चामध्ये असला पाहिजे। यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, लोकांना जाऊन भेटलं पाहिजे। दहीकाला उत्सव मंडळ पथकं आहेत किंवा क्रीडा मंडळं आहेत, सांस्कृतिक मंडळं आहेत, शाळा आहेत, तुमचे शिक्षक मुख्याध्यापक आहेत, पालक आहेत, तसं नागरिक देखील आहेत। त्यांना जसं घरोघरी जाऊन त्यांना कसं सांगता येईल, पत्रकं कशी वाटता येईल, ह्या स्वरूपाचं मार्गदर्शन ह्या बैठकीमध्ये केलं जातं आणि येत्या 4 दिवसात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचायचं याचं मार्गदर्शन करून मोर्चा यशस्वी करण्यासाठी तयारीला लागा अशा पद्धतीचं तिकडे मार्गदर्शन केलं जातं। खूप मोठ्या स्वरूपात हा मोर्चा होईल असं आता दिसायला लागलेलं आहे, कारण इतर राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। अशा वेळेला याचं संपूर्ण नियोजन मनसे करणार आहे? नाही, मनसे इतर पक्षांच्या बरोबर समन्वय साधून तुमची एक सामूहिक वेगळी काही बैठक होणार आहे? याच्यामध्ये काय प्रथम स्टँड हा आमचाच आहे आणि आमची ही मोर्चाची घोषणा देखील आम्ही केलेली आहे। तर त्याचं ओव्हरऑल नियोजन हे मनसेच करेल, परंतु त्यासाठी लागणारे काही इनपुट सूचना ह्या इतर पक्षांच्याही घेतल्या जातील। सर, महानगरपालिकेचा एक घोटाळा समोर येत आहे, तो म्हणजे उंदीर घोटाळा। कोणता घोटाळा? उंदीर मारण्याचा घोटाळा। जे आकडे अपेक्षित होते त्याच्यापेक्षा दुप्पट आकडे महानगरपालिकेचा आहे आणि कोट्यावधी रुपये खर्च जो आहे तो या उंदीर मारण्याच्या पूर्ण त्यांच्या या अभियानावर करण्यात आला आहे। आता मी इथून येताना 2 उंदीर गेले, कुठे उंदीर मारले गेलेत? हा कसा आहे, एकंदर निवडणुकीसाठी जो फंड लागतो तो फंड उभा करण्यासाठी विविध मार्गातून महानगरपालिकेला लुटायचा जो काही प्रकार गेले 2.5-3 वर्ष चालू आहे त्यातलाच हा एक स्कॅम आहे, त्यातलाच हा एक भ्रष्टाचाराचा भाग आहे। आपण जर बघितलं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील असं म्हटलं की ह्या मोर्चा काढण्याची वेळ आम्ही येऊच देणार नाही, त्याआधी जो निकाल असेल तो आम्ही लावू। मला तीच अपेक्षा आहे की एकंदर जनमानसांचा जो रेटा आहे आणि त्याची जी काही पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे आता ह्या सगळ्या हे जे काही 2 महिने चालू आहे त्यातून जो पब्लिक क्राय निर्माण झालेला आहे तो मला वाटतं तो सरकार दरबारी त्यांच्या कानावर पोचतोय आणि मलाही तोच फील येतोय की अधिवेशनामध्ये म्हणजे सोमवारपासून जे अधिवेशन चालू होईल आणि त्यात सुद्धा हा विषय खूप गदारोळाने समोर येईल। तर मला वाटतं की हे मोर्चा होऊ नये हाच प्रयत्न करतील आणि जो काही हिंदी सक्तीचा निर्णय आहे तो मागे घेतील असा एक फील आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।